मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। सांगलीच्या आष्टामधील स्ट्रॉंग रूम बाहेर मभिया कार्यकर्त्यांचा राडा, मतदानाचा टक्का वाढवल्याचा पवारांच्या एनसीपीचा आरोप। कार्यकर्ते आक्रमक झाल्यानंतर आमदार जयंत पाटीलही घटनास्थळी। गोंदियातील सालेकसामध्ये ईव्हीएम सोबत छेडाछाडीचा आरोप, तर ईव्हीएम मशीन स्ट्रॉंग रूम मध्ये न नेता तहसील कार्यालयामध्ये नेल्यानं आक्षेप। पुन्हा मतदान करण्याची उमेदवारांची मागणी। ईव्हीएम सुरक्षेसाठी 24 तास 2-2 प्रतिनिधी तैनात ठेवा, हरल्यावर आम्हाला बोलू नका, मुख्यमंत्री फडणवीसांचा विरोधकांना टोला। गद्दारांमध्येच आता बाचाबाची सुरू आहे, त्यांचे लोक त्यांच्यावरच धाडी टाकतायत। उद्धव ठाकरेंची महायुतीवर टीका। राज्य निवडणूक आयोगाची आज सर्व मनपा आयुक्तांसोबत बैठक, पालिका निवडणुकांच्या तयारीसंदर्भात तसेच मतदार याद्यांसंदर्भात बैठक असल्याची माहिती। बीएमसी निवडणुकीच्या मतदार यादीत 11 लाखाहून अधिक दुबार मतदार, तर पडताळणीसह मतदार यादीत सुधारणा करण्याचं काम सुरू, मुंबई महापालिकेची माहिती। राज ठाकरे संजय राऊतांच्या भेटीला, भांडूपमधील निवासस्थानी दोघांमध्ये सदिच्छा भेट। राज ठाकरे यांच्याकडून राऊतांच्या तब्येतीची विचारपूस। पुण्यातील मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी धारक शीतल तेजवानीला अखेर अटक। पार्थ पवारांच्या मीडिया कंपनीला तेजवानीकडून बेकायदेशीरपणे जमीन विक्री। एनजीओच्या तक्रारीनंतर पवईतील वृक्षतोडीचं केंद्रीय हवामान, वन आणि पर्यावरण मंत्रालयाकडून चौकशीचे आदेश। मुंबईतल्या हवेची गुणवत्ता वाईट असताना वृक्षतोड पूर्णपणे चुकीची असल्याची पर्यावरण प्रेमींची तक्रार। काही लोक राजकीय कारणाने पर्यावरणवादी झाले आहेत। तपोवनमधील वृक्षतोडीवरूनच्या टीकांनंतर फडणवीसांचा निशाणा, तर समोपचारांना तोडगा काढला पाहिजे। अजित पवारांकडून सयाजी शिंदेंच्या भूमिकेचं समर्थन। मुंबईच्या प्रारूप मतदार याद्यांवरती आतापर्यंत 7,452 हरकती, मुदतीच्या शेवटच्या दिवशी 1,958 सूचनांची नोंद। अंतिम यादी 10 डिसेंबरला होणार। कोकाटे बदनामी प्रकरणी रोहित पवारांना नाशिकच्या न्यायालयामध्ये हजर राहण्याचे आदेश। मोबाईलवर पत्ते खेळतानाचा व्हिडिओ ट्विट केल्यानंतर कोकाटेंकडून आक्षेप। महाराष्ट्रामध्ये पोलीस भरती होणार आहे। 15,631 जागांसाठी बंपर भरती, अर्ज करण्यास 7 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ। 50,000हून अधिक पगार असणार। कोल्हापूरच्या नृसिंहवाडीमध्ये दत्त जयंतीनिमित्त मंदिरात मोठी गर्दी, मोठ्या संख्येनं भाविक पायी पालख्या घेऊन शिर्डीमध्येही दाखल। सोमवार आणि मंगळवारी मुंबईतील 17 प्रशासकीय विभागांमध्ये 15% पाणी कपात। भांडूप जलशुद्धीकरण केंद्राच्या यावेळेस पाणी पुरवठा करणाऱ्या जलवाहिनीचं काम हाती घेतल्यानं पाणी कपात। छत्तीसगडच्या दंतेवाडा जिल्ह्यामध्ये मोठी चकमक, 3 पोलीस शहीद तर 12 माओवाद्यांना कंठस्थान घालण्यात पोलिसांना यश। घटनास्थळावरून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठाही मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी।